क्रिकेट सट्ट्यात हरल्यानंतर पैसे दिल्यानंतरही युवकाला जीवे मारण्याची धमकी देत 3,50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। ही घटना लकडगंज हद्दीत घडली आहे। युवराज भारत हरियाणी व संतोष हरियाणी अशी आरोपींची नावे आहेत। आशुतोष महेश लेकवाणी असे फिर्यादीचे नाव आहे। फिर्यादी आशुतोष यांना मागील 8 महिन्यांपासून क्रिकेटवर सट्टा खेळण्याची सवय लागली होती। ते त्यांचे परिचित आरोपी युवराज व संतोष यांच्याकडे क्रिकेट सट्ट्याची लागवडी करत होते। ऑक्टोबर 2023 ते 6 मे 2024 या दरम्यान फिर्यादी आशुतोष हे क्रिकेट सट्ट्यामध्ये मोठी रक्कम हरले होते। आरोपींनी वेळोवेळी पैशासाठी तगादा लावल्याने व फिर्यादी आशुतोष यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी आरोपींना एकूण 17 लाख रुपये नगदी व त्यांच्याजवळील 15 लाख रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने आरोपींना दिले। यानंतरही आरोपी हे आशुतोष यांना पैसे बाकी आहे असे बोलून धमकी देत होते। त्यामुळे आशुतोष यांनी राहते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले। आरोपींनी फिर्यादी आशुतोष यांच्या इतवारी येथील ट्रेंडिंग कंपनीच्या दुकानात जाऊन त्यांच्या वडिलांना विचारून आशुतोष यांना पुन्हा 3,50,000 रुपयांच्या खंडणीची मागणी करून व न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी फिर्यादी आशुतोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी युवराजला अटक केली आहे। आपल्या लकडगंज पीएस अंतर्गत एक फसवणुकीचा किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर काय आहे, कुठे कोण आरोपी आहे, कशा प्रकारे त्यांना धमकवत होते, काय सांगतात? यामध्ये सर 2 आरोपी आहेत। जो फिर्यादी आहे याला क्रिकेट सट्टा खेळायची सवय लागलेली होती व हा ऑक्टोबर 2023 पासून मे 2024 पर्यंत म्हणजे कमीत कमी 8 महिन्यात याने एकूण 17 लाख रुपये कॅश व 25 तोळे सोने असा एकूण मुद्देमाल 35,50,000 रुपये हा सट्ट्यात हारलेला होता। म्हणजे सट्टा घेणारे गैरहजर आहेत, आरोपी आहेत, ते याला वारंवार धमकवत होते। एवढे पैसे देऊन देखील 35,50,000 रुपयेचा मुद्देमाल देऊन देखील अजून 3.5 लाख रुपयाची ती मागणी करत होते आरोपीकडे, फिर्यादीकडे। त्यानंतर फिर्यादी हा घर सोडून गेला व त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे। जो आरोपी आहेत त्यांच्यावर आधीचे काही जुगारचे किंवा असे काही गुन्हे वगैरे आहेत का? फिर्यादीला कशा प्रकारची ते लोक धमकी द्यायचे काही? अगोदर आरोपी जे आहेत त्यांच्यावर अगोदर देखील गुन्हे आहेत, जरीपटका वगैरे पोलीस स्टेशन मध्ये ते गुन्हे दाखल आहेत। आणि तू जर पैसे दिले नाहीत तर तुला आम्ही उचलीन, तुला सोडणार नाही, तुला जिवंत मारीन, अशा पद्धतीने ते धमकी देत होते। फॅमिलीवरती वगैरे काही धमकी देण्यात आली? हो, ते त्याच्या दुकानात देखील गेलेले होते। त्यांच्या वडिलांना देखील त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न केलेला होता व पैसे मागण्याचा प्रयत्न केलेला होता। पण आरोपींचे नाव काय आहे आणि कोण अटक आहे आणि दोन्ही अटक फरार आहेत? आरोपीमध्ये एकूण 2 आरोपी आहेत, युवराज भारत हरियाणी व त्याचा भाऊ संतोष भारत हरियाणी असे 2 आरोपी आहेत। यामध्ये युवराज भारत हरियाणी हा सध्या आमच्या अटकेत आहे व जो संतोष आहे तो अजून फरार आहे, त्याचा शोध घेणे चालू आहे। Applon, a venture of GST, all types of full body massage chair। क्या आप भी दिन भर की थकान से है परेशान? तो अब आपको घबराने की जरूरत नहीं, क्योंकि Applon आपके लिए लाया है दर्द और स्ट्रेस को दूर करने का रामबाण इलाज। तो क्यों ना आज ही घर बैठे मसाज का आनंद उठाया जाए। शरीर के मानसिक शांति का राज है अब आपके हाथ। एडवांस मसाज चेयर Applon अपने परिवार के स्वास्थ्य के लिए आज ही ऑर्डर करें। कांटेक्ट करें 70586 22800। फ्री डेमो के लिए आज ही विजिट करें। एड्रेस 34 वेंकटेश कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपुर।